मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाच्या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये आपल्याला 10 पैकी 10 गुण मिळवायचे, परंतु 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी त्यासाठी काही 3 अतिशय महत्त्वाचे प्रमाणपत्र आहेत. ते जर आपल्याजवळ असतील तर आपल्याला या ठिकाणी 10 पैकी 10 गुण मिळवण्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी मदत होणार आहे. तर ते कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र आपल्याला कुठून प्राप्त करायचे, काय नाही, तर ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची, जेणेकरून येणारी जी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा आहे त्यामध्ये आपल्याला 100% 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी या ठिकाणी मदत होईल. या अगोदर सुद्धा मी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेचं 10 मार्काचं पूर्णपणे डिवायडेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणत्या स्टेपला किती मार्क्स असतात, 10 मार्काचं विभाजन कशा पद्धतीने केलं जातं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सर्वांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ पाहून घ्या, कारण फक्त झाडून काढणे यालाच आपल्याला 10 मार्क्स मिळतील असं जर तुमचा विचार असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळं ते संपूर्ण व्हिडिओ पहा, त्या ठिकाणी 10 मार्काचं डिवायडेशन तुम्हाला कळेल. त्याच्या आधारावरच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला कोणते प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहेत. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा ह्या 2 परीक्षा आहेत. कशा बघा, शारीरिक क्षमता वेगळी आहे आणि विशेष अर्हता वेगळी आहे. तर आपल्याला शारीरिक क्षमता म्हणजेच ठीक आहे, त्यांनी जे काम सांगितलं, झाडून काढणे वगैरे, साफसफाई करणे, हे शारीरिक क्षमतामध्ये येते. परंतु आता विशेष अर्हता जी परीक्षा आहे यामध्ये थोडंसं वेगळं आहे. तुमच्याजवळ विशेष अर्हता म्हणजेच कोणतं प्रमाणपत्र आहे तुमच्याजवळ विशेष, जे इतरांपेक्षा थोडंसं वेगळं आहे, त्याला आपण काय म्हणतो, विशेष अर्हता असे म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये फक्त सांगून चालणार नाही, तर यामध्ये मित्रांनो प्रमाणपत्र सुद्धा आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या अगोदर जेव्हा मी व्हिडिओ बनवलेले आहेत भरती झाल्याच्या नंतर, त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अगोदरच तुम्ही हे प्रमाणपत्र काढून ठेवा. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल तर त्याचं आता ह्या पुढच्या भरतीमध्ये तो रिजेक्ट होणार नाही, त्याला 10 पैकी 10 गुण या ठिकाणी मिळू शकतात. तर ठीक आहे, आपण माहिती पाहूया. तर ही अतिशय महत्त्वाची पाहण्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी आपण देणार आहोत की मित्रांनो, आज तुम्ही पाहिलं की 19 मे म्हणजेच आज लास्ट दिवस आहे. कशाचा लास्ट दिवस आहे? आज आपलं या ठिकाणी रात्री 8 वाजता शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेवर मार्गदर्शक लाईव्ह वेबिनार होणार आहे. आणि या वेबिनारमध्ये तुम्हाला पूर्ण शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेबद्दल, त्याच पद्धतीनं शिपाई या पदासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र याची संपूर्ण डिटेल्स लाईव्ह माहिती आपण या वेबिनारमध्ये देणार आहोत. याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ही लिंक पूर्णपणे आज दुपारी 2 वाजता या ठिकाणी बंद होणार आहे. 2च्या अगोदरच संपूर्ण जे काही तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि ज्या मित्रांनी तुमच्या केलं नसेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून ते पण रजिस्ट्रेशन करतील आणि लागलीच आपल्या वेबिनारमध्ये जॉईन होतील. कारण की येणाऱ्या परीक्षेसाठी जे काही तुम्हाला गोष्टी माहीत नाही त्या संपूर्ण गोष्टी, ऑथेंटिक माहिती आपण या वेबिनारद्वारे तुम्हाला देणार आहोत. आता या ठिकाणी पाहूया आपण विशेष अर्हता म्हणजेच काय आणि त्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला उपयोगी पडणार आहेत. मित्रांनो, हा तो अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. तर यामध्ये पाहूया आपण विशेष अर्थामध्ये काय काय येते. तर या ठिकाणी पहा, आता ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पेशल माहिती आपल्याला दिलेली, कारण या अगोदरच्या जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर असं विशेष अर्हता त्यांनी सांगितलेली नव्हती. परंतु ह्या पॉईंट्समध्ये म्हणजे ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुमच्याजवळ जाहिरात असेल तर पहा, पॉईंट्स नंबर 16 यामध्ये कोणकोणत्या प्रकारची विशेष अर्हता आहे. आता या ठिकाणी पाहूया आणि थोडंसं समजून घ्या. विशेष अर्हता म्हणजे फक्त सांगणं हे नाही, तर ती पुढे माहिती पाहूया. तर यामध्ये पाहू शकता, स्पेशल स्किल रखण्यामध्ये भरत असताना तुम्हाला कोणकोणते कामं यायला पाहिजे. इलेक्ट्रिशियन्स वर्क यायला पाहिजे, प्लंबिंग, ठीक आहे, गार्डनिंग, कुकिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑफिशियल वर्क्स मॅनेजमेंट्स, फाईल्स, मटेरियल क्लिनिंग अँड मेंटेनन्स. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे वाहन चालवणे, फोटोकॉपी मशीन वापरणे, तर संगणक विषयाचे ज्ञान, कम्प्युटर्स नॉलेज. आता यामध्ये त्यांनी जरी कम्प्युटर नॉलेज किंवा संगणक विषयाचे ज्ञान सांगितलं असलं तरी हा जो कॉमनली आहे तो सर्वांना येतो, ठीक आहे. तर त्या ज्या गोष्टी कॉमनली आहेत तिकडे आपल्याला न पळता जे विशेष आहे त्याच्याकडे आपल्याला पळायचं. तर तुम्ही पाहू शकता वरी इलेक्ट्रिशियन्स वर्क विशेष आहे, स्पेशल आहे. हे जर असेल तर तुमच्याजवळ त्याचं प्रमाणपत्र असणं मस्ट आहे. प्लंबिंग तुमच्याजवळ प्रमाणपत्र असणं मस्ट आहे. त्याच्यानंतर कुकिंग तुमच्याजवळ प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो ड्रायव्हिंग. तर याच्यापैकी जर तुमच्याजवळ विशेष अर्हता असेल तर तुमची निवड पक्की आहे आणि तुम्हाला 10 पैकी 10 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता यामध्ये तुमच्याजवळ प्रमाणपत्र असणं मस्ट आहे. जर प्रमाणपत्र नसेल तर या ठिकाणी पुढे अडचण निर्माण होऊ शकते, कारण जो 10 मार्काची एक्झाम असते त्यामध्ये लास्टला तुम्हाला विचारतात
तुमच्याजवळ विशेष अर्हता कोणकोणती आहे फक्त विचारतात, नोट करतात आणि ज्यावेळेस मुलाखत असते त्या मुलाखतीच्या वेळी डॉक्युमेंट चेक करत असताना तुम्ही जे स्पेशल स्किल सांगितले त्याचं अनुभव प्रमाणपत्र चेक केले जाते आणि तिथं जर तुम्ही शो केलं नाही तर तिथं अडचण तुम्हाला येऊ शकते. म्हणून डायरेक्टली सांगणं हे महत्त्वाचं नाही तर त्याचं प्रमाणपत्र असणं देखील महत्त्वाचं आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बनवलेला आहे. तर हे जर प्रमाणपत्र असतील, तुमच्याकडे स्किल असतील तर तुम्ही भक्कम आहात 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारचे ऑथेंटिक अजून पूर्ण इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आज जो आपण वेबिनार ठेवलेले आहे त्या वेबिनारला नक्की जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.